सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी. तर आता 12 जिल्ह्यांमध्ये 2000 रुपये जमा झालेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जमा होण्यास सुरुवात. यादीमध्ये नाव आहे की नाही लगेच तपासा. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीमध्ये आज मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जे की आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या 12 जिल्ह्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही लगेच तपासा. ज्यांना कोणाला पैसे मिळालेले नाही तर अशाने काय करायचं जेणेकरून पैसे तुम्हाला मिळतील. आता राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता 2000 रुपये थेट डेबिटद्वारे पैसे जमा होत आहे. काही लाभार्थ्यांना SMS देखील येत आहे. काहींना अजून प्रक्रिया इथं सुरू आहे. 12 जिल्ह्यांमध्ये पैसे इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. यामध्ये आहे आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे इथं खात्यामध्ये येत आहेत. आता कोणाला पैसे इथं मिळत आहे, ज्यांनी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये पात्र आहेत, ज्यांनी PM किसान यामध्ये त्यांची KYC केलेली आहे, बँक पासबुकला आधार लिंक आहे. तर ज्यांनी KYC केलेली आहे, PM किसानची ज्यांनी KYC केलेली आहे तर अशांना लाभ इथं मिळत आहे. तर आता यामध्ये पैसे कोणाला इथं येत नाही नमो शेतकरीचा 9वा हप्ता. तर आता ज्यांनी KYC केली नाही, आधार लिंक नाही, यादीमध्ये नाव नाही. तर आता यामध्ये दुसरं जे ट्विस्ट आहे हे म्हणजे ज्यांना 8वा हप्ता नमोचा मिळालेला आहे तर अशांना देखील 9वा हप्ता इथं जमा होत आहे. आता यामध्ये जिल्ह्यानुसार इथं अपडेट आलेली आहे. तर यामध्ये सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अहमदनगर, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, जळगाव, लातूर, परभणी, नांदेड, पुणे तर या जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरीचा 9वा हप्ता जे की सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येत आहे. यानंतर पुण्यानंतर नाशिक हे जिल्हे आपण बघितलेले आहे. तर या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरुवात झालेली आहे. तर आता यामध्ये जे की एकूण 12 जिल्हे होते आपण बघितले आहे. तर आता SMS द्वारे चेक करा, PFMS या पोर्टलवर जाऊन किंवा बँक पासबुक अपडेट करा किंवा एंट्री मारून घ्या, त्यामध्ये तुमचे पैसे तर आलेले दिसेल. मुख्य अपडेट म्हणजे राज्य सरकारकडून 9वा हप्ता थेट डेबिटद्वारे खात्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये टाकलेला आहे. असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथे येतील. आता उर्वरित जिल्ह्यांची लिस्ट इथं पाहणार आहे. 12 जे जिल्हे आहे या 12 जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेले आहे. राहिलेले जे काही जिल्हे आहे यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. यानंतर येते आपलं नंदुरबार, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, बीड, धाराशिव, हिंगोली झाल्याच्या नंतर आपण जे काही जिल्हे बघितलेले आहे हे जिल्हे पेंडिंग आहे. तर या जिल्ह्यांमध्ये 2 ते 3 दिवस नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जमा होण्यास वेळ लागू शकतो. आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तर आता यादीमध्ये नाव असेल तरच तुम्हाला पैसे तर 2000 रुपये तर तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर आता यादीमध्ये नाव कसं पाहायचं आहे, सर्वप्रथम गुगलवरती जाऊन PM किसान सर्च करा. वेबसाईट ओपन झाल्यानंतर PM किसान अशा प्रकारचं pmkisan.gov.in अशा प्रकारचं दिसेल. बेनिफिशरी लिस्टवरती क्लिक करा, आपलं राज्य सिलेक्ट करा, महाराष्ट्र, जिल्हा सिलेक्ट करा तुमचा, तालुका सिलेक्ट करा तुमचा आणि गावा सिलेक्ट करा. गेट रिपोर्टवरती क्लिक करायचं. तर त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही लगेच तपासा. अशा पद्धतीने तुम्ही यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही लगेच तपासल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती बघायला मिळेल. किंवा तुम्ही शॉर्टकटमध्ये pmkisan.gov.in टाकल्यानंतर बेनिफिशरी स्टेटसवरती क्लिक करा. आधार नंबर किंवा मोबाईल नंबर टाकून OTP टाकून यामध्ये तुमचं नाव आहे की नाही लगेच तपासू शकता. आता नाव दिसत नसेल तर तुमचा कोणत्या कारणामुळे KYC चेक करा, आधार लिंक तपासा, ग्रामसेवक तलाट्याला भेटा. यादीमध्ये नाव नसेल तर यादीमध्ये नाव जोडून घ्या. पैसे बंद होण्याची मुख्य कारणे म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांनी KYC अपूर्ण आहेत, आधार लिंक नाही, PM किसान नमो शेतकरी जी काही प्रॉब्लेम आहे, लँड सेंडिंगचा प्रॉब्लेम असेल किंवा बरेच जणांच्या 7/12वर वेगळं नाव आहे, आधारवर वेगळं आहे, बँक पासबुकवर वेगळं आहे. हे त्रुटी दूर करून घ्यायचे आहे. इनॲक्टिव्ह खातं आहे, डाटा मिसमॅच आहे, नावामध्ये बदल आहे. तर आता पैसे पुन्हा सुरू करण्यासाठी काय करायचं आहे, आता हा महत्त्वाचा प्रश्न झाला. यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे पैसे तर बंद झालेले आहेत तर यांनी सुरू करण्यासाठी काय करायचं आहे, सर्वप्रथम PM किसानची KYC करा. पोर्टलवरती जायचं आहे, PM किसान टाकल्यानंतर तुम्हाला तिथं ऑप्शन येईल KYC, यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा आधार नंबर, आधारवरचा OTP टाकून तुम्ही तुमची KYC घरबसल्या करू शकता. किंवा CC सेंटरवर जाऊन देखील तुम्ही तुमची KYC करून घ्या. दुसरं जे यामध्ये आहे पैसे पुन्हा सुरू करण्यासाठी दुसरं जे यामध्ये आधार लिंक जर नसेल तर आधार लिंक बँकमध्ये जाऊन आधार लिंक करून घ्या, जेणेकरून तुमचे पैसे डेबिटद्वारे खात्यामध्ये इथं जमा होत आहे. त्याचप्रमाणे स्टेटस तपासा PM किसानच्या पोर्टलवरती जाऊन
काही नावामध्ये बदल असेल तर आता पोर्टलवर अपडेट आलेले आहे, त्यामधून तुम्ही तुमच्या नावामध्ये करेक्शन देखील करू शकता, मोबाईल नंबर अपडेट करू शकता. सर्व अपडेट्स तिथं आलेले आहे. बँक खाते इनॲक्टिव्ह. जर तुमचं बँकेचं पासबुक इनॲक्टिव्ह असेल तर त्यामध्ये पैसे तर जमा होत नाहीत, तर लगेच तुम्ही तपासून घ्या. स्थानिक अधिकाऱ्याशी चौकशी करा, त्यामध्ये ग्रामसेवक असेल, तलाठी, कृषी अधिकारी यांना अर्ज द्या. तर आता लेखी अर्ज कसा द्यायचा हे मी तुम्हाला इथे सांगणार आहे. लेखी अर्ज द्या गरज असल्यास. तर आता नमो शेतकरी महासंबंधी योजनेचे पैसे जमा झालेले आहेत, कृपया पुन्हा सुरू करावेत असा लेखी अर्ज तुम्हाला इथे द्यायचा आहे. सर्व अपडेट म्हणजे पैसे एकाच दिवशी येत नाही, टप्प्याटप्प्याने पैसे ते जमा केले जाते. तर हा लेखी अर्ज आहे. ह्या पद्धतीने तुम्हाला लेखी अर्ज द्यायचा आहे. प्रति तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी, गावाचे नाव, तालुका, जिल्हा. नमो शेतकरी योजनेचे झालेले पैसे बंद पुन्हा सुरू करण्याबाबत महोदय, मी खालील सही करणारा किंवा करणारी शेतकरी तुमचे नाव, राहणार, पत्ता त्याचप्रमाणे नम्र विनंती करतो की मी नमो शेतकरी महासंबंधी योजनेचा लाभ घेतलेला आहे, परंतु काही कारणास्तव माझ्या खात्यामध्ये हप्ता जमा होत नाही आहे किंवा हप्ता बंद झालेला आहे. मी माझे KYC पूर्ण केलेले आहे, तसेच माझे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे, तरीसुद्धा माझ्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाही आहे. म्हणून मी आपणास विनंती करतो की माझ्या अर्जाची तपासणी करून लवकरात लवकर माझे नमो शेतकरी महासंबंधी योजनेचे पैसे पुन्हा सुरू करावेत. तपशील तुमचा आधार कार्ड नंबर इथं तुम्हाला टाकायचं आहे व्यवस्थित, मोबाईल नंबर, बँक खाते क्रमांक, बँकेचे नाव, आपला विश्वासू नाव, तर जन्मतारीख, या पद्धतीने तुम्हाला लेखी अर्ज द्यायचा आहे. तर आता यामध्ये जे की देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीमध्ये आज मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. नमो शेतकरी महासंबंधी योजनेचा बरेच दिवसांपासून रखडलेला, जो की पहिल्या टप्प्यांमध्ये 12 जिल्ह्यांमध्ये पैसे तर येत आहे, तर आता काहींना SMS येत आहे. असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे ते येतील. आता टप्प्याटप्प्याने नमो शेतकरी महासंबंधी योजनेचे 2,000 रुपये म्हणजे 9वा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं 2,000 रुपये जमा होत आहे. ज्यांना कुणाला आलेला नसेल तर अशांच्या खात्यामध्ये लवकरच इथं जमा होईल. घाबरण्याचं काही कारण नाही. नमोचे पैसे चेक करा.